हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून मी घेऊन जाईल तुम्हाला आजच्या पहिल्या मॅच करता. तुम्ही सध्या पाहताय सुपर 8 ची लढत मैदानाच्या आतमध्ये जयनमन उमरवले आणि त्यांना फाईट करते मैदानावरती गावदेवी हुसारली. या दोन ताकदवर संघामध्ये आजच्या दिवसातील पहिली मॅच तुम्ही पाहतायत जिथे पहिले अंक पूर्वार्ध तुम्ही पाहतायत आणि या पहिल्या 3 षटकामध्ये तब्बल 30 धाबा आतापर्यंत धावसंख्या फलकावरती लागल्यात. बॅटिंग करते या मॅच मध्ये जयनमन उमरवली संघ. अंतिमचे षटक घेऊन आज येतोय गोलंदाज जयेश डांगरकर. पहिला बॉल पुलर लाईनचा चेंडू होता लेप केलाय सोडून दिलाय. चेंडू पंच सांगताय ते अक्षय पाटील. हा चेंडू खराब आहे गोलंदाज जयेश डांगरकरचा आणि त्याला दंडित केला जाईल. एक धाव धावसंख्या फलकावरती ऍड होईल आणि या सिंगलच्या बराबरीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 31. 31 धाबा धावसंख्या फलकावरती. फुलटासे ड्राईव्ह करत असताना लॉंगॉन आणि लॉंगॉनच्या अगदी वरतून खेचला हा फटका. जातोय चेंडू सीमा पलीकडे. फलंदाज प्रतीक मालीच्या बॅट मधनं येतोय हा दमदार स्ट्रोक. खरं तर या स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये देखील प्रतीक मालीनं बॅटिंग भरपूर चांगली केली होती आणि या मॅच मध्ये देखील तो चांगली बॅटिंग आतापर्यंत 3 षटकार 1 चौकार त्याने वैयक्तिक लगावला. या मॅच मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल तुम्ही पाहतायत गुणतालिकेवरती 37 धाबा धावसंख्या फलकावरती. अंपायर कॉल पाठवलं टेक्निकल टीम करे आणि इथे चेक केला जाईल. दूध का दूध पाणी का पाणी तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचवली जाईल. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू देण्यात आलाय आणि या स्पर्धेचा जर आपण विचार केला दोस्ती ग्रुप व दोस्ती क्रिकेट संघ विगर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित स्पर्धा तुम्ही पाहतायत. तिसरे पंच मात्र इथे तुम्ही पाहता येता स्वप्नील पाटील. पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहता येता अक्षय पाटील सर असतील त्यांना साथ देता विशाल पाटील सर. आणि एकूण धावा तुम्ही पाहता येता गुणतालिकेवरती आतापर्यंत 37 धावा आहेत. चॅलेंज केले पंचांना मात्र इथे पाठवले तिसऱ्या पंचांचा निर्णय इथे नो बॉल कॉल. उमरेच्या अगदी वरती बॉल होता आणि त्याला अगदी फाटवलं सीमा रेषेच्या बाहेर षटकारासाठी प्रतीक मालीचा. आणि मात्र तुम्ही पाहतायत आता 6 धाब्याने आगास तो करतोय या मॅच मध्ये. येणारा बॉल फ्री हिट. आता सुवर्ण संधी आहे फलंदाजाला या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 38 धाबा. फ्री हिट ची संधी. समोर फलंदाज प्रतीक. चांगली बॅटिंग तो करतोय या मॅच मध्ये. लॉंग ऑनला ड्राईव्ह करत असताना सॉफ्ट हँडने फक्त दिशा दिली. आनंद कार्पेट चाललाय बॉल दुसरीचा कॉल दिलाय. 2 धाबा. या मॅच मध्ये एकूण धाबा गुणतालिकेवरती लागले 40. षटक क्रमांक 14 जयेश डांगरकर या मॅच मध्ये नो बॉल आला. त्यानंतर डबल प्रतीक मालीच्या बॅट मधून लेप केलाय. चांगला चेंडू आहे. ऑफस्टिकच्या भरपूर जवळून निघून जातो असं वाटलं होतं प्रतीक मालीला हा चेंडू स्वेर जाईल.
मात्र चांगल्या टप्प्यावरती चेंडू रिलीज केला होता. आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क केला गोलंदाज जयेश डांगरकरनं आणि हा चेंडू डॉट फेकलाय. फटका चांगला आहे, चाललाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या वरतून अगदी साइड स्क्रीनच्या वरून खेचलाय. हा दमदार षटकार प्रतीक मालीचा तडाखा या बॉल वरती. जयेश वरती आता आक्रमण होत असताना या स्लॉगरच्या षटकामध्ये बॅटिंग करणाऱ्या जहानमान उमरली टीम कडनं कौतिक विसॉर्लीच्या अगेन्स्ट चांगली बॅटिंग आता करतोय प्रत्येक माली. 4 षटकार 1 चौकार आतापर्यंत त्याने या मॅच मध्ये ठोकलाय. एकूण धावा वेगाने आता ट्रॅव्हल होत असताना तब्बल तुम्ही पाहताय 46 वरती 46 धावा. पहिलं सत्र तुम्ही पाहतायत या मॅच मधलं दोन्ही संघासाठी फार महत्वाचा मॅच आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने तेवढा चांगला संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. हा चेंडू मात्र खराब आहे. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी आता होताना पाहायला मिळतीये या षटकामध्ये जयेश कडनं आणि या सिंगल संघाची धावसंख्या अजून पुढे जाईल. तुम्ही पाहतायत एकूण धावा 47 धावा धावसंख्या फलकावरती. आणखीन एक सुंदर बॉल आहे, आणखीन एक चांगला चेंडू आता निघून जातोय. या चेंडू पासून मात्र थोडासा दूर ठेवलाय. शरीराच्या बाहेर गोलंदाजी करण्याचा जो निर्णय तो मात्र आता यशस्वी ठरताना दिसतोय गोलंदाज जयेश साहेब. कारण या षटकामध्ये आतापर्यंत दुसरा आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क चेंडू पाहायला मिळाला गोलंदाजाकडनं. हा चेंडू पुन्हा एकदा सोडून दिलाय. तोच प्रयत्न झाला होता पुन्हा एकदा गोलंदाजाचा. मात्र ही लाईन चुकीची आहे हेच सांगतात मैदानावरती पंच अक्षय पाटील सरांचा इशारा येतोय. दॅट्स कुल बी बाईट. अवांतर धाव इथेही मिळतीये. सिंगल आणि सिंगलच्या बराबरीने संघाची धावसंख्या 48 वरती. फुलटॉस करत असताना डीप मिड विकेट बाउंड्री लाईनला पाठवलाय चेंडू. सीमा पलीकडे प्रतीक मालीच्या बॅटमधून आणखीन एक दमदार षटकार तुम्ही पाहतायत. या 7 धाबेने पुन्हा एकदा घास तो करतोय. या मॅच मध्ये दमदार बॅटिंग करताना आतापर्यंत दिसलाय प्रतीक माली. 1 मॅन आर्मी 1 मॅन शो या मॅच मध्ये सध्या तरी सुरू आहे. नोचा इशारा आलाय. ओव्हर स्टेप झालेत आणि त्याचा फायदा आता उचलतील टीम उमरोली. आणि इथे 2+1 अशा 3 धावा या बॉलवरती अतिरिक्त मिळतील आणि या 3च्या मदतीने आता संघ थोडासा पुढे जाईल. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 2+1 अशा 3 धावा आणि एकूण धावा तुम्ही पाहता येता 57 आणि येणारा बॉल फ्री हिट आहे. फुलटॉस आहे आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा आलाय. इट्स नो बॉल. आणि काय करतोय आता हा प्रश्न विचारला जाईल जयेशला कॅप्टन कडनं. आणि पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. त्यामुळे आता गोलंदाजी करता येणार नाहीये. एक षटकामध्ये 2 बिमर चेंडू फेकले गोलंदाजानं आणि त्यामुळे आता नवीन गोलंदाज वापरावे लागेल. गावदेवी उसारली संघाला आणि एकूण धावा धावसंख्या फलकावरती तुम्ही पाहताय तब्बल 59 धावा फ्री हिट कंटिन्यू असेल. त्यामुळे आता या मॅच मध्ये धावा येताना तुम्ही पाहिल्यात. अंतिमच्या षटकामध्ये भरपूर 2 षटकार 3 खराब चेंडू तुम्ही पाहिलेत या ओव्हर मध्ये. खराब गोलंदाजी जयेशी मी असंच म्हणून या अंतिमच्या षटकामध्ये झाली. त्यामुळे त्याचा फायदा उचलत असताना तुम्ही पाहतायत मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान उमरोली हा संघ. नवीन बॅटर आलाय मैदानावरती अतिश. गोलंदाजी मार्क वरती आता गोलंदाजी करावी लागेल. उरलेले काही चेंडू रिलीज करावे लागतील. या गोलंदाजाला ड्राईव्ह करत असताना 1च धाव त्या ठिकाणी मिळतीये. आणि या मॅच मध्ये तुम्ही पाहतायत पहिलं सत्र देखील संपेल आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 15.00 औषधीनं तब्बल धावा जमवल्यात. तुम्ही पाहतायत गुन्हे तालिकेवरती 60 आणि या मॅच मध्ये आता 61 ची गरज आहे जिंकण्यासाठी. टीम तुम्ही पाहतायत गावदेवी उसारली संघाला. तिसरी ठेवली, तिसरी चौथी.
कुर्ली बा कुर्ली आम्हाला कोण जोर आहे बघ मानगर आणि कुर्ली बोलो कर्णधार मानगर आणि कुर्ली यानंतरचा मॅच तुमच्या समोर येईल दोन संघामध्ये आपण विनंती करूया टीम कुर्ली आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा मानगर संघ लगेच आपण रिपोर्टिंग करा टॉस साठी आपल्याला कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये संपर्क साधायचा आहे त्यामुळे मी आता जास्त वेळ अजिबात घेऊ नका टीम कुर्ली आणि त्यांच्या अगेन्स्ट मानगर या दोन संघाला तुम्ही पाहू शकाल तर लगेच आपण टॉस साठी कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करायची आहे 61 ची गरज आहे पहिल्या 24 बॉल मध्ये 60 बनल्यात 61 धाबा करायच्यात गावदेवी उसारलीला 3 षटकामध्ये फक्त 30 धाबा होता आणि अंतिमच्या षटकामध्ये तब्बल 30 धाबा आल्यात त्यामुळं भरपूर धाबा आता या मॅच मध्ये चेस करावे लागतील गावदेवी उसारली या संघाला 61 धाबा करायच्या 3 षटकामध्ये 30 धाबा होत्या आणि अंतिमच्या षटकामध्ये आलेल्या 30 धाबा आता या मॅच मध्ये भरपूर काही सांगून जातील गावदेवी उसारलीला आणि भरपूर काही बल देऊन जाईल ते म्हणजे जयनमान उमरोली या संघाला आणि तब्बल 61 धाबा या मॅच मध्ये आता चेस करावे लागतील गावदेवी उसारली संघाला मजा येईल या मॅच मध्ये कारण या टीम ती बॅग गॅप झाली ही आली वरती बॅग ती बघ हे रन होतील रे आरामात जा रास रन होता इथं जयनमान उमरोली आणि जयनमान उसारली असा विद्यमान सामना तुम्ही पाहतायत पहिलं सत्र संपला पहिल्या सत्रामध्ये धावा तुम्ही पाहिल्यात धावसंख्या फलकावरती तब्बल 60 आणि 61 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये जिंकण्यासाठी टीम जयनमान उसारली या संघाला अंतिमच्या षटकामध्ये 30 आल्या त्यामुळे 61 टार्गेट चेस करावा लागेल या मॅच मध्ये क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या सलामीची जोडी लगेच पाठवायची आहे अशी आता आम्ही विनंती करू उसारली संघ आपली सलामीची जोडी लगेच दाखल करा मैदानाच्या आतमध्ये मानगर वाकुर्ली बोलो जुना आहे ना कुर्ली संघाचा कॅप्टन्स आणि मानगर संघाचा कर्णधार आपण लगेच टॉस साठी संपर्क साधा गेल्या 2 दिवसापासून आपण कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतोय त्यामुळे इथून आता जास्त वेळ अजिबात घेऊ नका लगेच रिपोर्टिंग करायची आहे कुर्ली संघाचा कॅप्टन्स आम्ही वारंवार इथून कॉल करतो याचा अर्थ असं नाहीये तुम्हाला गाई केली जाईल आपल्याला पॅलेंडीला मात्र इथून सामोरं जावं लागेल कुर्ली संघ आणि त्यांच्या गेस किल्लारा संघ लगेच आपण टॉस साठी संपर्क साधा 61 धाबेचं टार्गेट या मॅच मध्ये 24 बॉल मध्ये आणि आता पायच्या सलामीची जोडी दाखल देखील झाली आहे फलंदाज जयेश आणि अजय पंचांचा गेम ऑनचा इशारा येतोय बॉलिंग ट्रॅक वरती आलाय एक वेगवान गोलंदाज म्हणून सातत्यानं गोलंदाजी करत असतो जयनमान उमरोलीसाठी तो गोलंदाज करण मडवी पहिला बॉल अर्ध विकेटचा पहिला चेंडू ड्राईव्ह करत असताना फटका भरपूर चांगला आहे अतिश मडवी येतोय बॉल खाली एकच धाव त्या ठिकाणी डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण सिंगल न वैयक्तिक अकाउंट ओपन केलं या मॅच मध्ये आणि गोलंदाजावरती ऍक्सेप्ट आल्या फलंदाजाकडनं त्यामुळे तिसऱ्या पंचांची मागणी आता करण्यात आली आहे
आयोजक मित्र अक्षय पाटील जातील मैदानाच्या आतमध्ये. दूध का दूध पाणी का पाणी गोलंदाजाच्या शैलीवरती फलंदाजाकडनं आक्षेप आला आणि त्यामुळे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे लाडके आयोजक अक्षय पाटील सर मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती सिंगल 61 धाबा करायच्यात. अजय आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेश ही नामांकित जोडी आघाडीची जोडी आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. या मॅच मध्ये बॅटिंग मात्र सुंदर करावे लागेल. अजय डांगरकर या फलंदाजाकडे आता नजरा असतील. करण मडवी पुढचा बॉल फटका तुम्ही पाहताय चांगला आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे मात्र चेंडू सीमा पलीकडे जातोय. काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. अजय डांगरकरच्या बॅट मधून हा दमदार षटकार. षटकार आलाय. इथे तुम्ही पाहतायत फलंदाज अजयच्या बॅटमधनं पहिल्या P1च्या या षटकामध्ये असे फटके आता मारावे लागतील. फलंदाज अजयला चांगली बॅटिंग तो करतोय. एक षटकार आतापर्यंत आलाय. पहिल्याच बॉलवरती इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट दरम्यान चुकी झाली अजयकडनं आणि आता भरपूर नाराज आहे स्वतःवरती. विकेट मिळते पहिली या मॅच ची मिळते गोल्डन विकेट. गोलंदाजी करणारे अजय हनुमान उसारली संघ या मॅच मध्ये आता पहिला धक्का त्यांना सहन करावा लागेल अजय डांगरकरच्या रूपानं. खेळाडू बाद. पहिली विकेट मिळतीये. गोलंदाजी करणारा जय हनुमान उमरोली या संघाला या मॅच मध्ये अजय डांगरकरची मोठी विकेट. या मॅच ची गोल्डन विकेट मिळते त्यामुळे आता कमबॅक जरूर करण्याचा प्रयत्न करेल उमरोली हा संघ. या मॅच मध्ये षटकाराचं उत्तर चांगलं दिलं. फलंदाज अजयला त्याने बाद केलंय. करण मडवीची चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती लाईत आणि लेनचा अभ्यास करून आता तो गोलंदाजी करताना दिसतोय या मॅच मध्ये. बॉल तुम्ही पाहताय अतिशय वेगवान चेंडू होता. आउटसाइड द ऑफस्टंप यॉर्क केलं होतं दिव्येश मैदानाच्या आतमध्ये. थोडासा आता स्मशान शांतता देखील निर्माण झाली कारण अजयची मिळालेली विकेट या मॅच मध्ये आता कमबॅक करतोय टीम उमरोली. 61 ची गरज होती या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आणि त्या अनुषंगाने इथे तुम्ही पाहतायत गोलंदाजी आता भरपूर चांगली होताना. फाईन एकला स्ट्रेअर केला चेंडू. मोठा लॉंग चेस आहे. फिल्डरला पाहायचंय. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे त्या ठिकाणी. नाही थांबणार चेंडू जातोय सीमा पलीकडे येतोय. हा चौकार दिव्येशच्या बॅट मधनं. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 11 वरती. 11 धाबा पुणे तालिकेवरती आतापर्यंत लागलेत. बिमार आहे. पंच सांगतात की नो बॉलचा इशारा. पुन्हा एकदा तुम्ही पाहतायत या ओव्हर मध्ये अंतिम षटकामध्ये जयेशने 2 चेंडू नो फेकले. 3 चेंडू वाईट फेकले. तब्बल 30 धाबा त्या षटकामध्ये आल्या होत्या आणि त्याचाच फायदा उचलला होता. बॅटिंग करत होते त्यावेळी त्या पूर्वार्धामध्ये उमरोली संघाने आणि आता प्री हिटचा बॉल आहे. सुवर्ण संधी फलंदाज दिव्येश बोलाडे स्ट्राइक रेनला. फटका तुम्ही पाहताय दमदार आहे. ताकदवर स्ट्रोक आहे. पाठवलाय सीमा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क आणि इथे येतोय अंतिमच्या बॉल वरती षटकार आणि पहिलं षटक देखील संपेल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. 1 विकेट जरूर गमावला. त्यानंतर दिव्येशनं चांगली बॅटिंग केली. 1 षटकार 1 चौकाराच्या मदतीने संघाला नेऊन पोहोचवलं. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 वरती.
जाईल स्वप्नील शेळके यांचं आगमन. गावदेवी अकुर्ली संघाचे कॅप्टन्स आणि त्यांच्या समेत तुम्ही पाहू शकाल मानगर या दोन संघादरम्यान विद्यमान यानंतरचा सामना तुम्हाला एन्जॉय करायला मिळेल दोन ताकदवर संघामध्ये. तर अकुर्ली संघाचे एक दमदार क्रिकेटर आमचे मित्र विनोद दादा पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील स्वागत या दोस्ती ग्रुपच्या वतीने केलं जाईल. टॉस इथे जिंकला टीम मानगरनं लगेचचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा आणि यानंतर लगेचचा मैदानाच्या आतमध्ये जो निर्णय असेल त्या निर्णयावरची अंमलबजावणी आपण करायची आहे. आता जास्त वेळ अजिबात तुम्ही घेऊ नका अशी आपल्याला मी विनंती करेन. फिल्डिंग लवकर लावून घ्या. पहिले षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये धाबा भरपूर आल्या मात्र महत्वपूर्ण प्राइज विकेट मिळाली आहे. उमरोलीला मात्र दिव्येश बोलाने चांगली बॅटिंग तो करतोय या मॅच मध्ये. आता बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. तुम्ही पाहताय सध्या तरी पहिल्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली होती सचिन मोडबीना आणि या मॅच मध्ये आता पाहायचं सचिन आणि जयेश पाटील पाहायला मजा येईल भरपूर या मॅच मध्ये. कारण दोन्ही गुणवान क्रिकेटर एका बाजूला उसारली संघाचा एक आक्रमक फलंदाज म्हणून सातत्याने द बायकरमॅन चांगली भूमिका अदा करणारा तुम्ही पाहतायत मैदानाच्या आतमध्ये जयेश आहे यांनी दुसऱ्या बाजूला फिरकीचा जादूगार म्हणून ओळखला जाणारा सचिन. पहिला बॉल ड्राईव्ह करत असताना मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण आणि दिसून येईल मिडल ऑर्डर वरती फलंदाज दिव्येश आणि हनुमानच्या खांद्यावरती आता जबाबदारी असेल या मॅचची. पहिल्याच बॉल वरती विकेट घेतली आहे गोलंदाज सचिन. चांगली गोलंदाजी तो करताना दिसतोय आणि हा बॉल देखील इन स्विंग तुम्ही पाहिलात भरपूर टर्न प्राप्त केला होता गोलंदाज सचिन आणि डॉट चेंडूची सांगता अजून एक होतीये. त्यामुळे आता या मॅच मध्ये येणारे 16 बॉल आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे ती म्हणजे 43 धाबा अजूनही करायची आहेत. 16 चेंडू 43 धाबा. चेंज ऑफ पेस आहे. ड्राईव्ह करत असताना चांगला फटका आहे. डीप मध्ये बॉल चालला. एकच धाव आणि इथे सिंगल न संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत मैदानावरती जाऊन पोहोचली तब्बल 19 वरती. सचिन आता गोलंदाजी मार्क वरती तुम्ही सध्या तरी पाहतायत. येणारे चेंडू 15 आणि 42 ही गरज आहे. 15 चेंडू 42 धाबा. या षटकामध्ये किमान 1-2 मोठे फटक्यांची नितांत गरज आहे आता बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. असंच मी म्हणेन कारण 15 बॉल मध्ये करायच्यात 42 धाबा. पहिला धक्का लवकर लागला. एक षटका नंतर अजयची विकेट मिळाली. त्यानंतर जास्त काही करू शकला नाही या मॅच मध्ये जयेश डांगरकर. मागलं षटक त्यानं फेकलं 30 धाबा. अंतिमच्या षटकामध्ये आलेल्या मात्र सर्व काही सांगून गेला जयनमाना उसारलीच्या बाजूनं. आता या मॅच मध्ये अजूनही 15 बॉल आणि 42 ची गरज. 15 चेंडू 42 धाबा. या षटकामध्ये 1-2 मोठे पटके शोधतोय बॅटिंग करणारा उसारली संघ. बॅटच्या पट्ट्यात येत नाहीयेत बॉल. टो इनला चेंडू लागलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत आणि इथे मात्र तुम्ही पाहतायत एक सिंगल फक्त मिळतीये. सिंगल डबल ना आता फारसा फरक पडणार नाहीये. गोलंदाजी करणाऱ्या जॉनमॅनना
तुम्ही पाहतात उमरेली या संघावरती या सिंगलनं संघाची धावसंख्या फक्त पुढे जाईल तब्बल 20 वरती. आता 14 बॉल मध्ये करायच्यात 41 धावा. चांगली गोलंदाजी करतोय सचिन. फटका तुम्ही पाहताय शॉर्टरमॅनला ड्राईव्ह करत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलेत वेगानं. चांगलं क्षेत्ररक्षण अंतिमच्या क्षणाला होत असताना एक धाव दुसरीचा प्रयत्न 2 धावा इथेही मिळतील आणि या 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल तुम्ही पाहता 22 धावा धावसंख्या फलकावरती आतापर्यंत लागलेत. सचिनची दमदार गोलंदाजी. पहिल्याच बॉलवरती त्याने देखील विकेट घेतली आणि त्यानंतर चांगलं कमबॅक दाखवलं. आतापर्यंत एकही मोठा फटका या ओव्हरमध्ये नाही. या पहिल्या षटकामध्ये तब्बल तुम्ही पाहिल्या 18 धावा आल्या होत्या. एक षटकाने एक चौकार दाखवला होता फलंदाज दिव्येशनं. तो आहे नॉन स्ट्राईक एंडला आणि आता स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्ही पाहतात हनुमानला. शेवटचा आणि अंतिम बॉल दुसऱ्या षटकामधील तो देखील आलाय डॉट. त्यामुळे आता चेंडू शिल्लक राहतील 12 आणि जिंकण्याची गरज असेल ती म्हणजे 39 धाब्याची. 12 चेंडू आणि 39 हे समीकरण आता या मॅच मध्ये उरलंय. विकेट. त्यामुळे आता येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 39 धाब्याची. 12 चेंडू 39 धाबा. दिव्येश बोलाडे स्ट्रायकर एंडला एक षटकाने एक चौकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आलाय. 4 चेंडूचा सामना केला हनुमाननं. 4च धावा फक्त बनवल्यात. 12 चेंडू 39. पहिला बॉल फटका तुम्ही पाहताय दमदार आहे. जाईल चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकला. पहिल्याच बॉल वरती स्वागत केलंय गोलंदाज प्रतीक मालीचा फलंदाज दिव्येशनं ठोकलाय हा दमदार षटकार. मॅच मध्ये आता तुम्ही पाहताय संघर्ष करताना दिसतोय फलंदाज दिव्येश बोलाडे. पहिल्याच बॉलवरती ठोकलेला षटकार या मॅच मध्ये बल निर्माण करेल. जनमाना उसारलीच्या बाजूनं आणखीन एक मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय सचिन मडवी. एकच ऍक्शन मध्ये चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत एक सिंगल मिळतोय आणि या सिंगलच्या बराबरीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. तब्बल तुम्ही पाहता 29. 10 चेंडू 32 ची गरज आहे. 10 बॉल 32 धावा अजूनही करायच्या. त्या षटकातील मात्र तुम्ही पाहताय 2 चेंडूचा खेळ संपलाय. 7 धावा प्रतीक मालीने पहिल्या 2 बॉल वरती खर्च केलेत. आता स्ट्राईक रेंजला फलंदाज हनुमान बोलाडे. त्याला फक्त एकच काम करायचंय. फलंदाज नॉन स्ट्राईकला उभा असलेला त्याला स्ट्राईक द्यायची आहे कारण तो चांगली बॅटिंग करतो या मॅच मध्ये. एक हाती किल्ला तो लढवताना आतापर्यंत दिसलाय. 2 षटकार 1 चौकार त्यानं ठोकला आणि आता मिसटायमिंग झालाय. कॅचची संधी प्रतीक माली डाऊन दी बॉल आणि त्या ठिकाणी थोडस मिस जेत झाला आणि एक धाव इथे मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाईल. तब्बल पुढे तालिकेवरती तुम्ही पाहताय 30 धाबा धावसंख्या फलकावरती आता 9 बॉल मध्ये करायचे 31.
9 चेंडू 31 धावा. यानंतरची मॅच कुर्ली बनाम मानगर टीमनं टॉस जिंकला, रेडी राहायचं आहे. जे निर्णय असेल त्यावरती लगेच मैदानावरती अंमलबजावणी करा. 9 चेंडू 31 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती प्रतीक माली, राईट आर्म राऊंड विकेट ना. आणि हा चेंडू तुम्ही पाहता भरपूर चांगला फटका जाईल. चेंडू सीमा पलीकडे येतोय. हा दर्जेदार हिट षटकार. पनिशमेंट दिली जाते या फलंदाज दिवेश कडना गोलंदाज प्रतीक मालीवरती. हा हल्ला तुम्ही पाहता सध्या तरी 8 बॉल 25 धावा अजूनही करायच्या. अजूनही मॅच संपली नाहीये हे सांगतोय. मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करताना दिसतोय आतापर्यंत तरी दिवेश बोलाडे. 8 बॉल मध्ये 25 ची गरज आहे. 8 चेंडू 25 धावा रंगते ही मॅच. दोन्ही बाजूने मात्र आता हवेमध्ये बॉल आहे. प्रयत्न चांगले केले होते. थोडासा डिफिकल्ट हा कॅच. दुसरीचा कॉल आहे. 2 धाबा इथे यशस्वीरित्या कंप्लीट होताना. आणि या 2 धाब्याच्या मदतीने आता संघाची धावसंख्या पुढे जाईल. तब्बल तुम्ही पाहतायत कुणी तालिकेवरती 38 धाबा धावसंख्या फलकावरती लागले. सामना थोडासा जवळ येतोय आता. मात्र जय हनुमान उमरोलीसाठी तुम्ही पाहतायत. तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान उसारली संघ देखील चांगली बॅटिंग करतोय. दिवेश बोलाडे एक हाती किल्ला तो या मॅच मध्ये लढवतोय. पूर्णपणे डॉमिनेट करतोय. गोलंदाजांवरती आक्रमण करण्याचा सातत्यानं प्रयत्न त्याचा सुरू आहे. आणि हा डॉट बॉल आता सर्व काही सांगून जाईल जय हनुमान उसारलीसाठी. हा डॉट चेंडू मात्र भरपूर दबाव मध्ये टाकेल बॅटिंग करणाऱ्या उसारली संघाला. या मॅच मध्ये आता उर्वरित चेंडू 6 आणि 6 बॉल मध्ये 23 धाब्याची गरज. खाली जेव्हा खाली राहील आता फलंदाज दिवेश आणि स्ट्राईक रेंजला फलंदाज हनुमान. 6 चेंडू 23 ची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. अजूनही सामना संपलेला नाहीये. आदरणीय भरतजी पाटील यांचं आगमन आणि ही स्पर्धा जेव्हा संपन्न होईल त्यांच्या माध्यमातून आयोजकांना बोकट देण्यात आलं त्यांचं देखील मनापासून आभार. 6 बॉल 23 ची गरज रंगते ही मॅच. पहिल्या बॉल वरती आता मोठा फटका आला तर कदाचित दबाव टाकू शकते या मॅच मध्ये टीम उसारली संघाचे फलंदाज. आता मोठ्या फटक्याची गरज देखील आहे. फिल्डिंग थोडीशी लवकर लावा हीच आता विनंती मी करेन. टीम उमरोली जास्त वेळ तुम्ही घेतायत. 6 बॉल 23 धावा अजूनही करायच्यात या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती पूर्णपणे सूत्र हातामध्ये दिल्यात. भवितव्य दिलंय या मॅचचा. उमरोलीच्या बाजूने तुम्ही पाहताय निशान मडवीच्या हातामध्ये बॉल दिलाय. 6 बॉल 23 ची गरज. राईट आर्म राऊंड विकेट ना. 6 चेंडू 23 ची गरज. पहिला बॉल कट केलाय. चांगला फटका कर्व पॉइंट कडे चेंडूला काढला. अगदी तुम्ही पाहताय सीमा रेषेच्या बाहेर येतोय. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हेच सांगतोय. पहिला बॉल वरती दमदार चौकार. आता समीकरण बदलेल. येणारे 5 बॉल आणि आता 19 धाबा. 5 चेंडू मध्ये 3 षटकार 1 सिंगल ही सामना जिंकू शकते.
मॅच. मात्र पायाच्या दुसऱ्या बाजूला निशान मडबी कसा पलटवार करेल. फलंदाज हनुमाननं पहिल्या बॉलवरती त्याच्या विरोधामध्ये ठोकलाय चौकार. नॉन स्ट्राईकला दिव्य, स्ट्राईक रेंजला फलंदाज हनुमान. चांगली बॅटिंग आतापर्यंत केले दिव्येश बोलाडेनं. 3 षटकार 1 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आलाय. ड्राईव्ह करत असताना चांगला सन्मान दिलाय. शॉर्ट मिडलला क्षेत्ररक्षण येतोय. फक्त 1 सिंगल नेता 4 बॉल आणि 1 गरज आहे 18 धाब्याची. 4 चेंडू 18 धाबा. या मॅच मध्ये सुरुवातीपासून जर अटॅक झाला असता तर कदाचित काहीतरी या मॅच मध्ये चित्र वेगळं तुम्हाला पाहायला मिळालं असतं. प्रतीक मालीचं दमदार कमबॅक. तिसऱ्या ओव्हर मध्ये 16 धाबा. दुसऱ्या षटकामध्ये सचिन मडवीनं या मॅच मध्ये फक्त 4 रन दिल्या. त्यामुळे 1 विकेट देखील त्यांनी घेतली. फलंदाज जयेशला त्याने बाद केला आणि आता या मॅच मध्ये पूर्णपणे जबाबदारी आली आहे फलंदाज दिव्येशच्या खांद्यावरती. 3 इथून मात्र तुम्ही पाहताय 4 बॉल आणि 18 ची गरज. आदरणीय अनंत दादा पाटील यांचं देखील शुभ आगमन. आपलं देखील सहर्ष स्वागत. 4 चेंडू 18 धाबा. निर्णायक बॉल आहे. दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून वेगवान चेंडू. पंचांचा इशारा आहे तो ऑफस्टिकच्या बाहेर जातोय. त्यामुळे दंडित केला जाईल गोलंदाज निशानला. आणि अतिरिक्त धाव मिळतीये. सिंगल आणि सिंगलच्या बराबरीने संघाची धावसंख्या 44 धाबा. 4 चेंडू 17 ची गरज. व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात आलेलं नाही आणि आता विलते या मॅचचे आणखीन एक प्राइज विकेट. फलंदाज दिव्येश बॅक टू द पवेलियन. चांगली बॅटिंग. एकाठी किल्ला त्याने लढवला. या मॅच मध्ये संघर्ष चांगला त्याने केला होता खरे अर्थानं. दिव्येश बोलाडे चांगली बॅटिंग तो करत होता या मॅच मध्ये. आणि सध्या तरी मी म्हणेन आता पूर्णपणे दबावाखाली आता सापडला टीम जे हनुमान उसरली असंच मी उल्लेख करेन. या मॅच मध्ये 61 त्यांना बनवायचे होते आणि या अनुषंगानं सुरुवात थोडीशी खराब झाली आणि त्याचा फायदा उचलला टीम. तुम्ही पाहताय मैदानावरती गोलंदाजी करत असणारा उसारलीच्या बाजूना चांगला बॉल आहे. अप्रतिम चेंडू ऑफस्टिकच्या फार जवळून चेंडू निघून जातो. त्यामुळे डॉट चेंडू जे सांगता इथेही होईल आणि डॉट बॉलने आता थोडासा कमबॅक करतोय जवळपास. तुम्ही पाहतात या मॅचचा पूर्णपणे चित्र बदलतंय. 44 वरती थांबते धावगती. निशांत चांगलं कमबॅक. पहिल्या बॉल वरती चौकार ठोकला. त्यानंतर त्याने विकेट घेतली. दिव्येशला त्याने बाद केलं. 1 सिंगल तुम्ही पाहिली आणि त्यामुळे आता पूर्णपणे जवळपास विजयाचे दरवाजे उघडे झाले असंच मी म्हणेन गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजून. आणि आता इथे आणखीन एक सुंदर बॉल निघून जातो निशांतचा. डॉट चेंडूची सांगता इथेही होतीये आणि 61 धाब्याचं टार्गेट आता मी म्हणेन चेस करत असताना गोलंदाजी भरपूर चांगली झाली टीम जे हनुमान उमरलीच्या बाजूनं. आणि अंतिमच्या बॉलवरती आलेला हा षटकार मात्र सुपर 4 मध्ये क्वालिफाय. अभिनंदन टीम जे हनुमान उमरोली आणि हार्डलक टीम जे हनुमान उसारली. आणि लगेच आपण नेक्स्ट मॅच पाहणार आहोत. टीम अकुर्ली आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम मानगर. या 2 टीमला आपण विनंती करूया. टॉस इथे जिंकलाय टीम मानगरने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे बॅटिंग करायची आहे. अकुर्ली टीम आपले स्क्वॉड लगेच आमच्या पवेलियन कक्षासमोर घेऊन या. तर या सामन्याचं क्रेडिट अर्थात माडा द मॅच आपण पाहूया ज्याने अष्टपैलू कामगिरी केली या मॅच मध्ये. 14 चेंडू मध्ये 17 बॉल मध्ये 38 धाबा ज्याने बनवल्या. 4 षटकार